मी आदरणीय उद्योग मंत्री साहेबांना विनंती करेन की आपण आता आपलं मनोगत व्यक्त करावं. जरा जोरदार टाळ्या आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्यासाठी. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आज मी उद्योजक होणार या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय उदय सावंतजी, संतोष पाटीलजी, अशोक दुगाडेजी, ललित गांधीजी, व्यासपीठावरील उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर, ज्यांचे सत्कार झाले ते सर्व सत्कारमूर्ती आणि मोठ्या संख्येनं उपस्थित मराठी उद्योजक बंधू आणि भगिनींनो. आठवतं मागच्या वर्षी या कार्यक्रमाला मी आलो होतो आणि शपथ घेतल्यानंतर मी त्यावेळी देखील माझी भावना व्यक्त केली होती. मला असं वाटतं की ही शपथ जी आहे ही मंत्री सोडून सगळ्यांना लागू होते. तुम्ही म्हणत असाल तर या शपथीचं पालन आजपासून करायला सुरुवात करतो. तुम्ही त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की एकामेका सहाय्य करू, सगळेच होऊ श्रीमंत. ठीक आहे, कालपर्यंत काय करत नव्हतं, आजपासून सुरुवात करतो. तुम्ही सांगितलं श्रीमंत व्हायला पाहिजे, तुम्ही सांगितलं अर्थार्जन करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन देवाणघेवाण केली पाहिजे, कालपर्यंत करत नव्हतो, आजपासून सुरू करतो. अजून त्या शक्तीमध्ये तुम्ही असं म्हणताय की कायमस्वरूपी प्रत्येकानं लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. ठीक आहे, मला काहीच अडचण नाही, पण याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो आणि मराठी उद्योजकांना होऊ शकतो. म्हणून शपथ घेताना एवढी सगळी वाक्य मी वगळली आणि मग शपथ घेतली. तर भविष्यामध्ये मी तुमच्यातला आहे, तुमचा मित्र आहे म्हणून ही सगळी वाक्य वगळलीत. सारखं सारखं मलाच बोलवा, दुसरा एखादा अशीच्या अशी शपथ घेणारा माणूस आला तर तुमची अडचण होऊ शकते. पण उद्देश चांगला आहे. आज जीवनगौरव पुरस्कार दिलात. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील प्रत्येक सत्कार मूर्तीला दिलीत. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा महाराष्ट्र आहे. मराठी माणूस कशा पद्धतीनं ताकदीनं भिडू शकतो. मी आजच सकाळी बघा किती योगायोग मोठा आहे. आज सकाळी मी हेलिकॉप्टरनं उमरठला गेलो होतो, ज्या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्या स्मारकाच्या भूमिपूजनाला पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मी गेलो होतो. ज्यानं त्यावेळी कदाचित म्हटलं असेल की आधी लग्न कोंडाळ्याचं आणि मग माझ्या रायबाचं, कदाचित हा छत्रपती शिवाजी महाराजांपुरता आणि त्याच्या मुलापुरता संवाद झाला असेल. पण खऱ्या अर्थानं मराठी माणसाला उमेद देणारे वाक्य आणि त्या वाक्याचं तंतोतंत पालन मराठी माणसानं आणि मराठी उद्योजकांना जर केलं तर आपल्याला काही कमी पडणार नाही, यावर माझा 100% विश्वास आहे. मला असं वाटतं की मराठी माणसांमध्ये काही कमी आहे, मराठी माणसं उद्योजक नाहीत असं मानणाऱ्यांपैकी मी अजिबात नाही. आज आपण पुण्याला जातो, आपल्याला आठवत असेल की 1976 सालामध्ये एक टेक्नॉलॉजी कन्स्ट्रक्शनमधली विकसित झाली. ती टेक्नॉलॉजी विकसित करणारा दुसरा कोण नव्हता, बीजी शिर्केच होते, मराठी माणूसच होता. आज ते जवळजवळ 50,000 कोटीचा टर्नओव्हर करतात. किर्लोस्करांचं नाव आपण घेतो, किर्लोस्कर देखील हजारो कोटींचा त्या ठिकाणी टर्नओव्हर करतात. पण हे ठीक आहे, हे सगळी जुन्या लोकांचं मी उदाहरण देतोय. 8 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला, डिफेन्स एक्स्पो झाला. देशामध्ये सगळ्यात मोठा आणि महाराष्ट्रातला पहिला डिफेन्स एक्स्पो हा पुण्यामध्ये झाला. आमच्याबरोबर नियोजन समितीमध्ये गणेश निबे नावाचा एक माणूस होता, 42 वर्षाचा. मला तर पहिलं खरं वाटलं होतं तो वेंडरच आहे, मंडपाचं काम घ्यायला आला असेल किंवा असं वाटलं होतं. परंतु त्यांचा बायोडेटा बघितल्यानंतर एक मराठी माणूस, उसाचा रस विकणारा मराठी माणूस, ज्याची दखल आता राजनाथ सिंह साहेब घेतात, तो देखील मराठी माणूस गणेश निबे, त्यानं परवा आमचा डिफेन्स एक्स्पो केला. टर्नओव्हर त्याचा दरवर्षीचा 4,000 कोटी रुपये आहे. आणि म्हणून मी हे मानत नाही की मराठी माणूस पुढं जात नाही, मराठी माणूस कष्ट करत नाही. मराठी माणूस सगळ्यात कष्ट करणार आहे. मराठी माणूस जिद्दी आहे. तुम्हाला व्यासपीठावर देखील लक्षात आलं असेल, मला 15 मिनिटासाठी आणलं होतं, पाऊण तास झाला तरी अजून सोडलेलं नाही. त्याच्यामुळे मराठी माणूस किती जिद्दी आणि हट्टी असतो हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल. पण मराठी माणसानं जर पुढे जायचं असेल तर काही गोष्टी
हे आत्मसात करणं गरजेचं आहे. मगाशी उदयजी या ठिकाणी म्हणाले की आपण मागच्या वर्षी देखील शपथ घेतली. मागच्या वर्षी देखील तुम्ही मला बोलवलं होतं. मागच्या वर्षी मी तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान केलं होतं. आता ते का झालं नाही, कशासाठी झालं नाही मला माहीत नाही, पण मी जो तुम्हाला शब्द दिला होता तो पूर्ण करून त्या व्यासपीठावर आलो. मी काय शब्द दिला होता तुम्हाला, की तुम्हाला असं मी आवाहन केलं होतं की माझ्या विभागामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही योजना आहे, त्याची कार्यशाळा लावा. मुलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल, मुलींना स्वतःच्या पायावर उभं करायचं असेल, हे जे पालकांचं स्वप्न असतं ते त्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं पूर्ण होऊ शकतं असं मी त्यावेळी सांगितलं होतं. कारण त्याच्यामुळे सर्व्हिस सेक्टरमध्ये आम्ही 20 लाखाचं 35% सबसिडीचं कर्ज देतो आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 50 लाखाचं 35% सबसिडीचं कर्ज देतो. आता तो कार्यक्रम आपण का केला नाही या खोलामध्ये मी जात नाही, पण मी तुम्हाला शब्द दिला होता, आठवून बघा. मागच्या 3 वर्षाची आकडेवारी मी आपल्याला सांगितली होती आणि मागच्या 3 वर्षामध्ये जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये येत नव्हतो त्याच्या अगोदरची 3 वर्ष, त्यावेळी देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना होती. त्यावेळी 3 वर्षाचे आकडे 5,000 फक्त 600 उद्योजक बनले होते. आणि मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी किमान 15,000 उद्योजक नवीन उद्योग विभागामार्फत तयार करणार आहे. कदाचित 15,000 हा आकडा मोठा असेल, पण 5,000 3 वर्षातले आणि मागच्या एका वर्षामध्ये 13,556 नवीन उद्योजक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि यावर्षी आतापर्यंतचा आकडा हा 17,000चा आहे. म्हणजे आम्ही 20,000 क्रॉस करू अशा पद्धतीची यंत्रणा आम्ही तयार केलेली आहे. पण आता याच्यामध्ये मराठी माणूस किती आहे मी ॲनालिसिस केलेलं नाही, ती काय एक्सेल शीट माझ्याकडे नाही. पण मला आपल्याला पुन्हा एकदा विनंती करायची आहे की आचारसंहिता कधीही लागू शकते, पण आचारसंहितेच्या नंतर पुन्हा एकदा या षण्मुखानंदमध्ये या सगळ्या मराठी उद्योजकांना बोलवा आणि ज्यांना 50 लाखापासून सुरुवात करायची आहे, 50 लाखापासूनची सुरुवात करून 50,000 कोटीपर्यंत जायचं आहे. उसाचा रस विकणारा माणूस जर 4,000 कोटीचा टर्नओव्हर करू शकतो, तर सुरुवातीला 50 लाखाचा स्टार्टअप सुरू करणारा 50,000 कोटीचा का करू शकत नाही. ह्याच्यावर जर मराठी माणसानं चिंतन केलं तर मराठी माणसाला नोकरीकडे वळायची आवश्यकता नाही. आम्ही ज्या पक्षामध्ये ज्यांच्या विचारानं काम करतो त्या वंदनीय बाळासाहेबांचं भाषण एक मी ऐकलं होतं, आजही ते यूट्यूबला आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रावर बोलताना असं सांगितलं होतं की नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा निर्माण झाला पाहिजे. नोकरी देणारा निर्माण झाला पाहिजे म्हणजे उद्योजक निर्माण झाला पाहिजे. मग उद्योजक जर निर्माण करायचा असेल तर शेवटी स्वतःची देखील मानसिकता असावी लागते. उद्योजक ही मानसिकता दुसरा कोण बनवू शकत नाही. उद्याच वाटतं ठाण्यामध्ये एक नमो महारोजगार मेळावा आहे. सगळ्या इंडस्ट्री त्या ठिकाणी येणार आहेत, 500-600 इंडस्ट्री त्या ठिकाणी येणार आहेत. तुमच्या देखील कोण संपर्कामध्ये असतील त्यांना उद्या ठाण्यामध्ये पाठवा. किती लोकांना आम्ही नोकरी देतोय? जवळजवळ 60,000 लोकांना कोकणातल्या आम्ही नोकरी देण्याचा संकल्प केलेला आहे. ठीक आहे, हे रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये योग्य आहे, पण स्वतः जर उद्योजक बनायचं असेल तर स्वतः देखील अभ्यास करून बाहेर पडणं गरजेचं आहे. मी ज्यावेळी उद्योगमंत्री झालो आणि उद्योग विभागाचा मी ज्यावेळी आढावा घेतला ते माझ्या असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण उद्योजक निर्माण करत नाही आणि 50 लाख रुपयाचं कर्ज घेणाऱ्या उद्योजकाला देखील असं रेड कार्पेट देऊ शकत नाही, तोपर्यंत पुढची पिढी रोजगारामध्ये येऊ शकत नाही. आम्ही नेहमी काय सांगतो किंवा काय सांगायचो, अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट आहेत त्यांना आम्ही रेड कार्पेट देणार आहोत, अल्ट्रा प्रोजेक्ट आहेत त्यांना आम्ही रेड कार्पेट देणार आहोत. पण मी उद्योगमंत्री झाल्यानंतर ही संकल्पना बदलली. जो 5 लाखाचं कर्ज घेईल त्याला देखील आम्ही रेड कार्पेट देणार आहोत, कारण तो महाराष्ट्रातला असणार आहे, मराठी माणूस असणार आहे. थोडं आपल्यामध्ये काही बदल केले तर मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग अशी कुठेतरी भाषणामध्ये मी ऐकलं, तो राजकीय मी उल्लेख करणं योग्य नाही, पण आपल्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की एकानं वडापावची गादी टाकली की त्याच्या 10 फुटावर वडापावची गादी टाकलीच पाहिजे, असा काही लोकांनी नियम करून घेतलेला आहे. मग जर एकानं वडापावची गादी टाकली तर आपण समोस्याची गाडी का टाकत नाही हा विचार आपण कधी करत नाही. पण दोघांनी जर वडापावची गादी टाकली तर दोघांचाही कार्यक्रम होऊ शकतो, हे गांधीसाहेब कोण लक्षात घेत नाही. आणि म्हणून हे पहिलं मार्गदर्शन केलं पाहिजे,
कारण बाकी सगळ्यांवर आपण बोलत असताना मराठी माणूस पुढं काय येत नाही, पण बाकी जे करतात ते आपण का करत नाही? आपल्याला बाकीच्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही, पण त्यांचं अनुकरण करण्याचा तर अधिकार आहे लोकशाहीनं. मग ते जर आपण केलं तर मला असं वाटतं की आपला नक्की महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हणून उत्कर्ष होऊ शकतो. मी 1-2 महिन्यापूर्वी जेम्स अँड ज्वेलरीच्या सिपच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तुम्हाला माहिती असेल काही पत्रकार परिषद होता, जेम्स अँड ज्वेलरी गेलं, हे गेलं, ते गेलं, काही कुठं गेलं नाही, गेलेले परत आले. गेले होते सुरतला पण परत आले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की नवी मुंबईमध्ये 21 एकरच्या जागेमध्ये 50,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट या ज्वेलरीमध्ये होते. आणि त्याचा पगार जर बघितला पण कष्ट आहेत, पगार जर बघितला तर 60,000पासून 4 लाख 4.5 लाख हजारापर्यंत आहे. ज्यावेळी तिथं मी गेलो, आपण म्हणतो मराठी माणूस तयार झाला पाहिजे, ती खरी नोकरी नाही आहे. मला असं वाटतं कदाचित काही लोक त्याच्याकडे नोकरी म्हणून बघत असतील, तो खऱ्या अर्थानं उद्योग आहे. त्या कॅम्पसमध्ये दररोज 12,000 लोक असतात. काही लोकांचं नवीन रजिस्ट्रेशन देखील होतं, पण 1 दिवसासाठी गेलेला माणूस देखील त्या दिवशी 15,000 ते 20,000 रुपये कमवून बाहेर येतो. आपल्यातले किती लोक जातात? का जात नाहीत हा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. मला ज्यावेळी त्यांनी सांगितलं की 60,000पासून 4.5 लाखापर्यंत आम्ही नोकरी देऊ शकतो, मी अनेक लोकांना विचारलं आपण हे ट्रेनिंग सेंटर सुरू करूया. मला कुठेही यश आलं नाही. नंतर मी स्वतः निर्णय घेतला, महाराष्ट्रातलं पहिलं जेम्स अँड ज्वेलरीचं जे ट्रेनिंग सेंटर आहे हे मी माझ्या मतदारसंघामध्ये करण्याचा निर्णय घेतला. आणि पहिले 1,000 लोक हे मी पुढच्या 6 महिन्यामध्ये त्यांच्या कॅम्पसमध्ये पाठवतोय आणि ते देखील त्या ठिकाणी रोजगार आणि उद्योग करणार आहे. मी त्याला रोजगार का म्हणत नाही, तो उद्योग आहे. आपण असं मानतो की एखाद्याकडनं हिरा घेतला आणि दुसऱ्याकडे नेऊन विकला, ही नोकरी नाही आहे, हा रोजगार आहे. ह्याच्यामध्ये मार्केटिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे. एकाकडनं 100 रुपयाला घेतलेली वस्तू त्याच कॅम्पसमध्ये, म्हणजे दुसरीकडे पण नाही. आज आपण काय करतो, कोल्हापूरमध्ये घेतलेली वस्तू जी आहे ती रत्नागिरीला विकतो किंवा रत्नागिरीची पुण्याला विकतो. या क्षेत्रामधली गंमत अशी आहे की तिथंच घ्यायची आणि त्याच 10 एकरच्या कॅम्पसमध्ये परत विकायची आणि दर दिवशी 50-60 हजार रुपये घेऊन घरी जायचं. किती लाख रुपये मिळवणारे लोक आहेत. एका दिवसाला 1 कोटी रुपये मिळवणारे देखील तिथं काम करतात. मग आपण विचार केला पाहिजे की आपले त्याच्यामध्ये किती आहेत. ते करतात, ते 1 कोटी कमवतात म्हणून ते वावगे आहेत तर अजिबात नाही. ते जे मेहनत करतात त्याच्यापेक्षा मराठी माणूस 10 पट मेहनत करू शकतो याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि ती 10 पट जर मेहनत केली तर मराठी माणसाला आणि मराठी उद्योजकाला काहीही कमी पडणार नाही. आणि सरकार तर तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे काही मराठी माणूस म्हणून किंवा उद्योजक म्हणून मागाल ते द्यायला तयार आहे. आणि म्हणूनच इतिहासातले सगळे MOU आपण बघितले असतील. महिंद्रांबरोबर झालेला MOU बघितला असेल, अदानींबरोबर झालेला MOU आपण डावसला बघितला असेल. पण एक राज्याच्या इतिहासातला, आज मराठी भाषा दिन आहे म्हणून या ठिकाणी सांगतो, ऐतिहासिक निर्णय या सरकारनं घेतला. आणि गरजे मराठी नावाची जी आंतरराष्ट्रीय मराठी माणसाला जपणारी संस्था आहे त्याच्याबरोबर MIDCनं MOU केला. आणि गरजे मराठीमधनं आपली मराठी माणसं जी परदेशामध्ये उद्योगासाठी गेलेली आहेत त्यांना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये यायचं असेल तर त्यांना वेगळा इन्सेंटिव्ह देण्याचं धोरण या सरकारनं निर्माण केलं, जेणेकरून गेलेला मराठी माणूस हा महाराष्ट्रामध्ये परत आला पाहिजे आणि त्यानं महाराष्ट्रामध्ये उद्योग निर्माण केला पाहिजे. संकल्पना भरपूर आहेत, परंतु ज्या संकल्पनेचा उपयोग ज्यांच्यासाठी आपण करतो त्यांनी त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्वमेंट दाखवलेली आहे हे देखील मला असं वाटतं की उदयजी फार महत्त्वाचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही सगळ्यांना दिला. तुमच्याकडे अनेक लोक कल्पकता असलेली आहेत. मी खरं सांगतो, उमरखिंडीला किती लोक गेलीत? व्यासपीठावरची मंडळी उमरखिंडीला कधी गेलीत मला माहीत नाही. ही परीक्षा घेत नाही मी देखील गेलेलो नव्हतो. उमरखिंड ही जागा अशी आहे की ज्याला ऐतिहासिक वारसा आहे. मला माहीत नव्हतं. हे कमीपणा आहे ते सांगायला काय. आणि आता तुम्ही कोणच गेलेलं नाहीत त्याच्यामुळे मी गेलेलो आहे, त्यामुळे मीच मोठा आहे, त्याच्यामुळे फरकच पडत नाही. त्या ठिकाणी मला कोण घेऊन गेले? हे बघा, हे बसलेले उदय सावंत आणि संतोष पाटील घेऊन गेले.
मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की उदय सामंतला तिथं पाठवून द्या. मी तिथं गेलो. मराठी माणूस काय शोधून काढू शकतो ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. मी तिथं गेलो. तिथे गेल्यानंतर एक स्तंभ होता. त्या स्तंभावर धनुष्यबाण लावलेला होता. मला वाटलं आम्हाला धनुष्यबाण मिळाला म्हणून हे धनुष्यबाण बघायला मला तिकडे घेऊन गेले. पण तिथं गेल्यानंतर एका 24 वर्षाच्या शिवव्याख्यात्याने एक व्याख्यान केलं विभूते नावाच्या. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदारांबरोबर पहिली धनुष्यबाणानं लढाई जर कुठं केली असेल तर ती रायगडच्या उमरखिंडीमध्ये केली. आता हे दोघांनाच माहिती होतं. पण तिथं गेल्यानंतर त्यांच्याच कल्पकतेतनं आम्ही एक निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी धनुष्यबाणावर तिथं लढाई का केली याचा इतिहास कळल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की जगाच्या पातळीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात धनुष्यबाण असलेला पुतळा हा जगाच्या पातळीवर कुठं नाही. तो याच दोघांच्या पुढाकारानं आम्ही उमरखिंडमध्ये जगातला पहिला पुतळा लावण्याचा निर्णय घेतला आणि 25 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केले. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं नाव आमचं सरकार फक्त मतं मिळवण्यासाठी घेत नाही, तर शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या ऐतिहासिक स्मृती ही आमच्या भावी पिढीच्या समोर देखील दीपस्तंभाप्रमाणे राहायला पाहिजेत यासाठी आपण घेतो. आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राचा जर पूर्ण अभ्यास केला तर मला असं वाटतं की मराठी उद्योजकांना कुठच्याही मार्गदर्शनाची आवश्यकता नाही. त्याच्यामधनंच असे पैलू मिळतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी प्रत्येक मराठी माणूस हा उद्योजक होऊ शकतो एवढं चरित्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या लिहिलेलं आहे. मग अजून कसलं गाईड पाहिजे? आता आम्ही परीक्षेला नवनीत गाईड वापरायचो, अपेक्षित वापरायचं सोडून द्या, पण बाकीचं काही गाईडची आवश्यकता नाही. जर एवढं मोठं नेतृत्व 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्यांचे वारस म्हणून जेव्हा आपण काम करतो, त्यांची प्रतिकृती असलेली मूर्ती आम्ही दुसऱ्यांच्या हातामध्ये देतो, तर त्यांचं चरित्राचं जर वाचन केलं तर उदयजी मी खात्रीला एक सांगतो की बाकीच्या कोणाच्याही मार्गदर्शनाची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्हाला जे काय करायचं असेल त्याच्याबरोबर सरकार आहे हाच शब्द देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी उभा आहे. मी राजकीय कारण सांगून खरंच जात नाही. मी त्यांना मगासपासून सांगतो की मला अलिबागला जायचं आहे आणि अलिबागला जाताना मला स्पीड बोटनं जायचं आहे. त्या स्पीड बोटनं जाताना 2दा मला वाईट अनुभव आलेला आहे. तो तिसऱ्यांदा येऊ नये म्हणून तुमच्याकडे विनंती करत होतो. पण ठीक आहे, शेवटी हा कार्यक्रम देखील तेवढ्याच ताकदीचा आहे, तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून जाता जाता पुन्हा एकदा उदयजी तुम्हाला, संतोषजी तुम्हाला, निलेशजी मोरे तुम्हाला देखील एक विनंती करतो की ही आचारसंहिता संपल्यानंतर एक मराठी उद्योजकांसाठी फार मोठी आपण कार्यशाळा घेऊ. त्यासाठी माझ्या विभागाचे सगळे IAS ऑफिसर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. आमची सगळी यंत्रणा उपस्थित राहील आणि ज्या उद्योजकाला स्टार्टअप 50 लाखापर्यंत सुरू करायचं आहे त्याला ऑन दी स्पॉट कर्ज देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वीकारलेली आहे. आता हा कार्यक्रम लावायचा की नाही लावायचा हे तुम्ही ठरवायचं आहे, बरोबर ना? आपण उद्योजक निर्माण करायचं असेल तर पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. शपथ तर आपण आता 2 वर्ष घेतली, पण 3ऱ्या वर्षी शपथीची अंमलबजावणी झाली. आम्ही खऱ्या अर्थानं लक्ष्मीची पूजा करायला लागलो, खऱ्या अर्थानं पैसे आम्ही कमवायला लागलो. 3ऱ्या वर्षी आमच्या खिशामध्ये पैसे आले, भले मला देऊ नका तरीसुद्धा आले. मला असं वाटतं की ही आता सुरुवात करणं गरजेचं आहे. अनेक ह्याच्यामधले उद्योजक ते करत पण असतील, त्याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही, पण जे उद्योजक करतायत त्यांनी दुसराही उद्योजक निर्माण केला पाहिजे. आज माझी इच्छा अशी आहे उद्योगमंत्री म्हणून, आज आम्ही सगळ्यांना पुरस्कार दिले, पण पुढच्या वर्षीचा पुरस्कार माझ्यासारख्या उद्योजकाला मिळाला पाहिजे. असं ज्यावेळी पुरस्कार मिळालेला उद्योजक ठरवेल त्यावेळी महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं मराठी माणसांचे उद्योजक तयार होतील, मराठी उद्योजक तयार होतील. तर मी मंत्री झालो, आता आमच्या क्षेत्रामध्ये सोडून द्या, आम्ही असं करत नाही. आता आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही केलं तर मला घरीच जाऊन बसायला लागेल, पण तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही हे करू शकता. आज जीवनगौरव पुरस्कार मिळाले, माझ्यासारख्याच एखाद्या माणसाला जीवन गौरव पुरस्कार मिळणारा मी तयार करेन. ही जर शपथ आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं घेतली तर खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सार्थकी लागला असं होईल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना मला या ठिकाणी बोलवलं, माझा आदर सत्कार केला, मला कमी वेळ सांगून माझा जास्त वेळ घेतला, याबद्दल देखील आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुढच्या वेळी मात्र खरोखरच आमच्यासारखं टायमिंग सांगू नका, तुमचं खरं टायमिंग आम्हाला सांगा
तशी म्हणजे आम्ही ॲडजस्टमेंट करून येऊ. पण अतिशय दृष्टी लागण्यासारखा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.